आणि बेसन. बेसन आपले 2-3 चम्मच 4 चम्मच बेसन घेतले मी. आणि आता याच्यामध्ये मसाले टाकायचे. थोडंसं मीठ, धना पावडर, थोडीशी हळद, थोडासा सोडा, हे काय आहे ओवा आहे, पांढरे तीळ आहे आणि हे जिरं आहे, थोडंसं जिरं. आणि मी आता हे काढून घेते. तुम्हाला तिखट पाहिजे तर तुम्ही तिखट पण बनवू शकता. तर ह्याच्यामध्येच आपल्याला हे कालवायचं आहे. मला वाटतंय थोडंसं तिखट टाकावं म्हणून मी थोडंसं लाईटली थोडासा मसाला टाकते आणि हे पूर्ण हलवते. पाणी टाकून नाही, कसं कोथिंबीर धुतल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असतं ना, तर याच्यामध्ये पाणी टाकते. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे काढून घ्यायचे. म्हणजे हे भजी कांदे भजीसारखे होतात. याला मी खायला पण सुंदर लागतात. कसं आहे पावसामध्ये आपल्याला कोणतेही भजी असो आवडतात. पूर्ण काढून घेते मी. ठेवलेली आहे. आता गॅस चालू करते. गॅस आणि आपल्याला याच्यामध्ये तेल द्यायचं आहे. तेल गरम झालं की तेल गरम झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये भजी सोडते. खूप छान भजी होतात कोथिंबीरची पण. थोडी मोठी मोठीच बनवते आणि खूप टेस्टी पण लागतात. जशी कांदा भजी होतात तशी. तुम्हाला ही भजी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला हे एका साईडने चांगली भाजून घ्यायची. नाहीतर आतमध्ये ती थोडी कच्ची राहते, म्हणून लगेच आपल्याला पलटी नाही करायची. थोड्या टायमाने त्याला पलटी करायची. असे एका साईडने लाल झाले की लगेच पलटी करायची आपल्याला. खूप छान होतात कोथिंबीर भजी. मस्त कलर पण आलेला आहे, छान दिसतात ते. पावसामध्ये कोथिंबीर भजी हे आपल्याला आवडतात. कांदा भजी आवडतात. केलंय का? हे बघा झाली आपली भजी. खूप छान झाली, कडक आणि मस्त. कोथिंबीर भजी खाण्यासाठी रेडी. खूप छान होतात, मस्त. हे बघा कोथिंबीर वडी खूप छान झाली, मस्त कुरकुरीत, खाण्यासाठी रेडी.